नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती एक्झामसाठी मित्रांनो आपण YouTubeला लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। त्याच्यात मित्रांनो आपलं रोज मॅथ्सचं जे लेक्चर असतं ते मित्रांनो रोज 9 वाजता लाईव्ह लेक्चर असतं। ओके, तर प्रत्येकाने सगळ्यांनी आवर्जून मित्रांनो या लेक्चर सिरीजचा फायदा घ्यायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती जेवढ्या पण एक्झाम होणार आहेत त्याच्यात मित्रांनो आपलं कुठल्या तरी एक्झाम मध्ये सिलेक्शन झालं पाहिजे मित्रांनो। ओके, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ओके, लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका। आणि मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप देखील आहे, टेलिग्राम ग्रुपला देखील टिक्कर मराठी तुम्ही ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, ग्रुपला जॉईन करून ठेवा। चला सेशनला सुरू करूया। आजचं हे मित्रांनो सेशन भूमितीवरती बघा काय मित्रांनो, बघा त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे दिलेले आणि आपल्याला तिसऱ्या कोणाचे माप विचारले मित्रांनो। आपल्याला हे माहिती आहे काय रे, त्रिकोणाच्या तीन कोणांची जे मापे सगळ्यांची सम जी असते ती किती असते रे, 180 असते। त्रिकोणाच्या तिघ कोणांची जी बेरीज असते ती मित्रांनो किती असते, 180 डिग्री असते। किती असते, 180 डिग्री। मग आता इथे मित्रांनो बघा काय रे, 68.8 अधिक 57.2 अधिक तिसरा माहितीने आपल्याला काढायचं आहे x इज इक्वल टू किती रे, 180। या दोघांची बेरीज केली तर किती होईल, 60 आणि 50 110, 8 आणि 7 15 125 आणि हा वरचा एक 126 अधिक x इज इक्वल टू किती रे, 180। तर देअरफॉर x इज इक्वल टू 180 वजा 126 किती येईल रे, 54। किती येईल, 54। म्हणजे तिसऱ्या कोणाचे जे मित्रांनो माप असणार आहे ते किती असणार आहे मित्रांनो, 54 डिग्री। किती असणार आहे, 54 डिग्री। सोपा होता, जायचं पुढे। मित्रांनो बघा आता काय म्हटलेलं आहे, समभुज त्रिकोण। बघा त्रिकोणात मित्रांनो तीन असतात। बघा सर्व डिटेल मध्ये आपण मी इथे फॉर्म्युले लिहून देतो मित्रांनो। बघा काय रे, पहिला त्रिकोण असतो मित्रांनो विषमभुज त्रिकोण। ओके, विषमभुज त्रिकोण म्हणजेच काय रे, सर्व बाजू ज्या असतात ते काय असतात मित्रांनो, वेगवेगळ्या असतात। सर्व बाजू ज्या असतात ते काय असतात रे, वेगवेगळ्या। ओके, जर समजा मित्रांनो बघा, समजा जर ही ए असेल तर दुसरी बी असते, तिसरी सी असते। मित्रांनो पहिला आपल्याला इथं क्षेत्रफळ एरिया विचारतात। काय विचारतात रे, एरिया। त्याला मराठीत क्षेत्रफळ म्हणतो मित्रांनो। काय फॉर्म्युला काय, विषमभुज त्रिकोण म्हणजे काय रे, सर्व बाजू वेगवेगळ्या। ओके, कळालं। फॉर्म्युला काय, रूट मध्ये यस इंटू यस मायनस ए मायनस एस मायनस ए इंटू यस मायनस बी इंटू यस मायनस सी। यस म्हणजे काय मित्रांनो, इथं यसचा अर्थ काय होतो रे, सेमी पेरीमीटर। सेमी पेरीमीटर। ओके, म्हणजेच काय रे, पेरीमीटरच्या हाफ। पेरीमीटरच्या हाफ, पी म्हणजे काय, पेरीमीटर। आणि पेरीमीटर म्हणजेच काय मित्रांनो, पी म्हणजेच काय रे, पेरीमीटर। मराठीत त्याला परिमिती म्हणतो मित्रांनो। मराठीत त्याला काय म्हणतो, परिमिती। ओके, परिमिती। तर सेमी पेरीमीटरला मराठीत काय म्हणणार आहे, अर्ध परिमिती। काय, अर्ध परिमिती म्हणजे परिमितीच्या अर्ध। आणि परिमिती म्हणजेच काय मित्र, सर्व सर्व बाजूंची बेरीज। सर्व बाजूंची काय रे, बेरीज म्हणजेच काय मित्रांनो, परिमिती। म्हणजेच काय, परिमिती। सर्व बाजूंची काय रे, बेरीज। सम ऑफ ऑल साइड्स, काय रे, सम ऑफ ऑल साइड्स म्हणजेच काय मित्रांनो, काय, पेरीमीटर। इथे मित्रांनो काय येईल, साइड ए बी सी, तर त्यांची बेरीज काय येईल, ए अधिक बी अधिक सी डिवाइड बाय 2। ओके, सेमी पेरीमीटर मित्रांनो कसं काढतात, सगळ्या बाजूंची बेरीज करायची आणि डिवाइड बाय काय करायचं, 2 करायचं। समजलंय। ओके, पहिला एरिया विचारतात मित्रांनो आणि दुसरं परिमिती विचारतात। मग सेम इथं परिमिती विचारली, काय रे, त्याला इंग्लिश मध्ये पेरीमीटर म्हणतो, मराठीत काय म्हणतात, परिमिती। काय म्हणतात, परिमिती। ओके, काय मित्रांनो, मग परिमिती म्हणजेच काय रे, सर्व बाजूंची बेरीज
आपण इथे बाजू काय घेतलाय ए बी सी. ओके, हा झाला मित्रांनो पहिला टाईपचा त्रिकोण विषमभुज त्रिकोण. दुसरा आहे मित्रांनो समद्विभुज त्रिकोण. दुसरा जो त्रिकोण आहे तो कोणता आहे मित्रांनो समद्विभुज त्रिकोण. ओके, इंग्लिश मध्ये त्याला आयसोसेलेस ट्रायंगल म्हणतात. काय रे आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजेच काय रे काय दोन बाजू समान असतात. समद्विभुज नावात आहे द्वि द्वि म्हणजे काय रे दोन, भुज म्हणजे बाजू. ओके, सम म्हणजे समान, दोन बाजू समान काय रे दोन बाजू समान असलेला त्रिकोण, दोन बाजू समान असलेला त्रिकोण. आता इथे मित्रांनो सेम याचा जर एरिया विचारला तर मित्रांनो सेम फॉर्म्युला येईल. याचं जर क्षेत्रफळ विचारलं सेम यस इंटू यस मायनस ए इंटू यस मायनस बी इंटू यस मायनस सी. इथं दोन बाजू समान असतील मित्रांनो. ओके, कळालं. पहिली जर 10 असेल तर दुसरी पण 10 असेल आणि तिसरी काहीतरी वेगळी दिलेली असेल. ओके, परिमिती तसंच काढायचं मित्रांनो. परिमिती पेरिमीटर काय सम ऑफ ऑल साइड्स ए अधिक बी अधिक सी. एरिया म्हणजे काय रे क्षेत्रफळ. एरिया म्हणजे काय क्षेत्रफळ. एक तर क्षेत्रफळ विचारतात किंवा परिमिती विचारतात. समजलं. हा झाला मित्रांनो दुसरा समद्विभुज त्रिकोण. आणि मित्रांनो तिसरा असतो तिसरा काय रे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजेच काय रे त्याला इंग्लिश मध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात. ऑल साइड्स काय असतात रे इक्वल असतात. सर्व बाजू काय असतात समान. सर्व बाजू ज्या असतात मित्रांनो त्या काय असतात समान असतात. काय असतात समान. ओके, समजा पहिली जर ए असेल तर दुसरी पण एच असते, तिसरी पण काय असते रे एच असते. काय असते ए. याचा जो मित्रांनो एरियाचा जो फॉर्म्युला आहे क्षेत्रफळ काय रे एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो काय √3/4 इंटू बाजू स्क्वेअर. √3/4 इंटू बाजूचा वर्ग. इथं बाजू आपण ए घेतली म्हणजेच काय येईल रे √3/4 इंटू ए स्क्वेअर. ओके, आणि मित्रांनो जो इथं पेरिमीटर परिमिती जे असते काय रे सम ऑफ ऑल साइड्स ए अधिक ए म्हणजे किती होतील रे 3a. 3 गुणिला बाजू. ओके, कळालं मित्रांनो. तर अशा प्रकारचे तीन मित्रांनो. आणि चौथा असतो मित्रांनो एक काटकोन त्रिकोण. चौथा जो असतो तो काय असतो रे काटकोन त्रिकोण. त्याला इंग्लिश मध्ये आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. बरोबर आहे का राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगल. तर मित्रांनो काय रे राईट अँगल ट्रायंगल कसा असतो असा असतो. बरोबर आहे का 90 डिग्रीचा कोन इथं तयार होतो. मित्रांनो जर याचा एरिया विचारला क्षेत्रफळ काय रे हाफ इंटू पाया इंटू उंची हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, जर काटकोन त्रिकोणावरती क्वेश्चन विचारला तर. ओके मित्रांनो, मग आपण आता बघा पहिला क्वेश्चन काय होता आपला एका समभुज त्रिकोणाची म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलची बाजू दिलेली तर त्याचा क्षेत्रफळ विचारलंय. मग आता आपण फॉर्म्युला लिहून दिलेला आहे मित्रांनो. चला फॉर्म्युल्याचा यूज करा आणि मित्रांनो याचा आन्सर काय येईल बघा. काय रे एरिया विचारलाय क्षेत्रफळ विचारलाय काय फॉर्म्युला √3/4 इंटू साइड स्क्वेअर. काय साइड काय रे ए काय आपली 18 बरोबर आहे का √3/4 इंटू 18चा वर्ग. 18चा वर्ग किती रे 324 येईल असं काय येईल मग 4 4 4 8 32 आणि 4 1 4. तर आन्सर काय येईल मित्रांनो 81√3. 81√3 म्हणजे ऑप्शन नंबर काय येईल फर्स्ट. सोपा होता मित्रांनो. फक्त फॉर्म्युला एकदम सोप्या पद्धतीने सांगितले लक्षात ठेवा. मित्रांनो सोपा टॉपिक आहे का नाही सांगा तुम्ही. चला आवडतंय लाईक करा, लय भारी कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे समद्विभुज दिलेलं आहे म्हणजे काय रे आयसोसेलेस तर त्याचं क्षेत्रफळ विचारलंय. चला फॉर्म्युला वापरा. मग काय फॉर्म्युला त्याचा एरियाचा सगळ्यात आधी यस काढून घ्या. यस म्हणजेच काय रे सर्व बाजूंची बेरीज डिवाइड बाय 2. दोन बाजू समान आहेत म्हणजेच काय रे 15 अधिक 15 आणि तिसरी बाजू काय 16 डिवाइड बाय 2. 30 आणि 16 46/2. 46/2 म्हणजेच किती येईल रे 23. यस किती आला 23. एरियाचा फॉर्म्युला काय रे रूट मध्ये यस इंटू यस मायनस ए
इंटू यस मायनस बी इंटू यस मायनस सी. बरोबर आहे मित्रांनो. यस किती आलाय आपला 23. ओके. इंटू यस मायनस ए. एक एक बाजू वजा करा. 23 मधून 15 गेले किती 8. सेम दुसरी बाजू पण 15च आहे. 23 मधून 15 गेले 8 आणि तिसरी बाजू काय रे 16. 23 मधून 16 गेले 7. येईल असं मित्रांनो. काही डाऊट? बघा मित्रांनो, हे 8 गुणिले 8 म्हणजे काय रे 64 आणि वर्गमुळात 64 म्हणजे बाहेर येताना एकच 8 येतो. 64 म्हणजेच काय 8 ना, वर्गमूळ 64 म्हणजे 8. इथं काय उरलं 23 गुणिले 7 आणि 23 गुणिले 7 केलं तर किती होतात रे 161. तर याचा आन्सर काय येईल 8 वर्गमुळात 161. ऑप्शन नंबर सेकंड. सोपं आहे. चला सांगा. काही डाऊट? जायचं मित्रांनो पुढे. पुढचा काय दिलेला आहे बघा. आता काटकोन त्रिकोण दिलेला आहे. चला याचा पण फॉर्म्युला लिहून दिलाय. काय रे फॉर्म्युला? हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू पाया गुणिला उंची. ओके. लिहून दिलाय ना. चला टाका. हाफ इंटू पाया. पाया किती रे 12. उंची 12 आहे आणि पाया 10 आहे. काय नाही इकडे तिकडे घेतलं तरी चालेल. गुणाकारच आहे. बेक बे बेसक 12 काय उरलं रे 10 गुणिला 6 किती 60. तर याचा आन्सर काय येणार आहे 60. ऑप्शन नंबर थर्ड. काय अवघड आहे का? तुम्ही सांगा मित्रांनो. सोपं आहे. ओके. चला लाईक करा. विषमभुज त्रिकोणच आहे. चला सेम मित्रांनो. काय यस काढून घ्या. सगळ्यात आधी काय येईल 8 अधिक 10 अधिक 14 भागीला 2. 8 आणि 10 किती रे 18. 18 आणि 14 32. 32 भागीला 2 किती 16. याचा एरियाचा फॉर्म्युला काय क्षेत्रफळ. सेम रूट मध्ये काय रे यस इंटू यस मायनस ए इंटू यस मायनस बी इंटू यस मायनस सी. यस किती इथं 16. चला 16 इंटू यस मायनस ए. 16तून 8 गेले 8. यस मायनस बी 16तून 10 गेले 6 आणि यस मायनस सी 16 मधून 14 गेले 2. येईल असं. आता मित्रांनो इथं गुणाकार नाही करायचा. बरेच मुलं गुणाकार करतात आणि मग त्यांचा वर्गमूळ काढत बसतात. एवढं अवघड येईल का रे? नाही. तर काय करायचं बघा. हा 16 जसा जसा हा 8 गुणिला 2 किती होतात 16. बघा मित्रांनो दोन संख्या इथं सेम करायच्या. कारण मित्रांनो त्या दोन संख्या जर सेम झाल्या तर बाहेर येताना एकच संख्या येते ना ती. कारण 16 गुणिला 16 किती होतात 256 आणि वर्गमुळात 256 म्हणजे बाहेर येताना एकच 16 येईल. उरला किती √6 झालं. दोन संख्या समान करायच्या म्हणजे बाहेर येताना एकच येते. 16√6. आता इथे 16√6 ऑप्शन दिलेलं आहे का? नाही. तर त्यांनी मित्रांनो बघा असं दिलेलं आहे. बघा कन्फ्युज करण्यासाठी बघा काय आन्सर दिलेलं आहे. हा मित्रांनो बघा याचा आन्सर असं दिलेलं आहे. हा √16 म्हणजे त्यांनी 4 घेतलंय आणि 96 असं आन्सर दिलेलं आहे मित्रांनो. ओके. तर यालाच कसं लिहू शकतात रे 16√6. ओके 16√6. ओके. तर ऑप्शन असं आहे म्हणून आपण ऑप्शन असं टिक करूया. काय डाऊट? समजलंय? इझी आहे. एकदम इझी आहे मित्रांनो. ओके. आता इथे मित्रांनो चौरस. चौरस म्हणजे स्क्वेअर वरती. काय रे स्क्वेअर वरती आहे. तर स्क्वेअरचं बेसिक सांगतो. बघा जसं ट्रायंगलचं सांगितलं तसंच स्क्वेअरचं बघूया. हे फॉर्म्युले पाठ करायचे मित्रांनो फक्त. बघा काय रे चौरस. इंग्लिश मध्ये काय म्हणतो त्याला स्क्वेअर. ओके. म्हणजेच काय रे सर्व बाजू समान असतात. ओके. जर ही ए असेल तर ही पण ए असते. ही पण ए असते आणि ही पण ए असते. याचा एरियाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो काय बाजू वर्ग. बाजूचा वर्ग. ओके. बाजू वर्ग. बाजू जर ए असेल तर ए चा स्क्वेअर आणि पेरिमीटर परिमितीचा जो फॉर्म्युला आहे मित्रांनो पेरिमीटर परिमिती. काय रे फॉर्म्युला परिमिती म्हणजे काय सगळ्या बाजूंची बेरीज ए अधिक ए अधिक ए अधिक ए म्हणजेच काय येईल रे 4a. ओके. आणि इथे मित्रांनो कर्ण देखील विचारतात. डायगोनल म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. हा जो आहे मित्रांनो त्याला डायगोनल म्हणतो आपण. ओके. कळालं? मराठीत त्याला कर्ण म्हणतो. मराठीत काय म्हणतो रे कर्ण. तर त्याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो √2 इंटू साईड. साईड काय आपली इथं ए म्हणून √2 इंटू ए. ओके. तर इथं 3 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचं. एक एरिया एक पेरिमीटर आणि एक डायगोनल म्हणजेच काय रे कर्ण. √2 इंटू साईड. साईड आपण इथं ए घेतली म्हणून √2 इंटू साईड. कशी येते रे ती पायथागोरस थेरम नुसार
बघा इथं एक राईट अँगल तयार होतोय, बरोबर आहे का मित्रांनो? काय तयार होतोय? राईट अँगल. ओके, राईट अँगल जर ही ए असेल तर ही ए असेल, तर हा डायगोनल कर्ण काय येईल? पायथागोरस थेरम नुसार काय तर ते √2 इंटू ए, लक्षात ठेवा. ओके, मग आता इथे मित्रांनो चला पहिला क्वेश्चन काय बघूया. काय दिलेलं आहे? फॉर्म्युले फक्त पाठ करायचे मित्रांनो, फॉर्म्युले फक्त काय करायचे? पाठ करायचे. चला सेशनला लाईक करा सगळ्यांनी. काय रे आपल्याला कर्ण आणि क्षेत्रफळ विचारलंय. कर्णचा फॉर्म्युला, कर्ण म्हणजेच काय रे? डायगोनल. काय फॉर्म्युला? √2 इंटू साइड, साइड म्हणजे ए. ए काय रे आपली 8, तर काय येईल? 8√2. काय येईल? 8√2. झालं, एकाच ऑप्शन मध्ये दिसतंय, ऑप्शन नंबर 4. आणि एरिया देखील विचारलाय. एरियाचा फॉर्म्युला काय मित्रांनो? बघा, साइड वर्ग स्क्वेअर, ए स्क्वेअर, 8चा वर्ग 64. झालं मित्रांनो, काहीच नाही सर, असेच क्वेश्चन विचारले पाहिजे. हा, तुम्हाला आधी हा टॉपिक अवघड वाटत असेल, आता सोपा आहे का नाही मला सांगा. चला लय भारी, कमेंट होऊन जाऊ द्या. मग सेशनला लाईक करा. जेवढं लाईक करणार तेवढं मी अशाच मस्त मस्त सेशन घेऊन येईल तुमच्यासाठी. आता मित्रांनो हे आयतावरती, कशावरती? आयतावरती. चौरसावरती अजून आहे का बघूया आपण पुढे, नसेल तर मग चौरसावरती बघा मित्रांनो. काय मित्रांनो, एका चौरसाचा कर्ण दिलेला आहे, डायगोनल दिलेला आहे. किती दिलेला आहे रे? 12√2. डायगोनलचा फॉर्म्युला काय मित्रांनो? √2 इंटू ए, बरोबर आहे. डायगोनलचा फॉर्म्युला काय? √2 इंटू ए. ओके, याची व्हॅल्यू 12√2 दिले. √2 काय होऊन जाईल रे? कॅन्सल. तर इथून साइड काय येते मित्रांनो? 12 भेटते. तर आपल्याला क्षेत्रफळ विचारलंय, एरिया विचारलाय. एरियाचा फॉर्म्युला काय रे? साइड स्क्वेअर, 12चा वर्ग. 12चा वर्ग किती येणार आहे? 144. ऑप्शन नंबर फर्स्ट. आहे का नाही मित्रांनो सोपं? तुम्हीच सांगा. एकदम सोपं आहे मित्रांनो. ओके, काही डाऊट? क्लिअर सगळ्यांना? इझी एकदम मित्रांनो, एकदम काय? इझी आहे. ओके, जायचं पुढे. नेक्स्ट आहे का अजून? बघूया. यस, क्षेत्रफळ दिलेलं आहे मित्रांनो आणि परिमिती विचारले. क्षेत्रफळ, एरिया दिलेला आहे. एरिया, एरिया किती दिलेला आहे रे? 4624. ओके, एरिया म्हणजेच काय? ए स्क्वेअर. ए स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 4624. तर आपण साइड काढूया, वर्गमूळ घ्यावा लागेल. 4624 कोणाचा वर्ग आहे मित्रांनो? बघा आता इथं वर्गमूळ शॉर्टकट कसं काढायचं मित्रांनो? बघा काय करायचं रे? काय करायचं बघा मित्रांनो, हा बघा, हा जो 4 आहे, 4 कोणाकोणाच्या वर्गमध्ये येतो मित्रांनो? लिहून घ्यायचं. काय? 4 कोणाकोणाच्या. आधी मी काय सांगतो बघा, इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटची ट्रिक सांगतो मित्रांनो. बघा, सगळ्यात आधी मी स्क्वेअरची सांगतो मित्रांनो, मग स्क्वेअर रूट कडे जाऊया आपण. ओके, बघा, कुठल्याही संख्येचा स्क्वेअर करायचा असेल, पण मित्रांनो 30 पर्यंत स्क्वेअर काय पाहिजे रे? पार्ट पाहिजे. 30 पर्यंत स्क्वेअर पार्ट पाहिजे. 30 नंतरचे स्क्वेअर कसे काढायचे? समजा आपल्याला आले मित्रांनो क्वेश्चन मध्ये, समजा 34चा वर्ग. काय रे? 34चा वर्ग. तर काय करायचं मित्रांनो? दोघांचे सेपरेट स्क्वेअर लिहून घ्यायचं. 4चा स्क्वेअर किती रे? 16. 4चा स्क्वेअर किती? 16. ओके, 4चा स्क्वेअर किती मित्रांनो? 16. आणि 3चा स्क्वेअर किती रे? 9. 9 हा मित्रांनो सिंगल डिजिट मध्ये, तर त्याला डबल डिजिट मध्ये लिहून घ्यायचं. 9लाच आपण 09 लिहू शकतो का? स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर म्हणजेच काय? डबल डिजिट मध्ये लिहून घ्यायचं मित्रांनो. फक्त हे दोन स्क्वेअर जे आहेत ते सिंगल डिजिट मध्ये येतात. 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9. तर यांनाच लिहिताना काय? 4ला 04 लिहायचं आणि 9ला 09 लिहायचं मित्रांनो. कळालं? हा 4चा वर्ग 16 ऑलरेडी डबल डिजिट मध्ये होता. कळालं? काय करायचं रे? पहिली स्टेप काय करायचा? दोघांचा सेपरेट स्क्वेअर लिहून घ्यायचा मित्रांनो. दोघांचा सेपरेट स्क्वेअर लिहून घ्यायचा. नंतर काय करायचं मित्रांनो? तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 त्रिक 12, 12 दुनी किती रे? 24. आता हा मित्रांनो 24 लिहिताना काय करायचं? युनिट डिजिट सोडून द्यायचा आणि मग लिहायचा. आणि नंतर फक्त सगळ्यांची काय करायची रे? ऍडिशन. एक येईल 6, 4 आणि 1 5, 9 आणि 2 11. म्हणजे मित्रांनो 34चा जो वर्ग असणार आहे तो किती असणार आहे? 1156. समजलं? काय केलं? दोघांचा सेपरेट वर्ग लिहून घ्यायचा, नंतर तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, ते युनिट डिजिट सोडून लिहायचं आणि नंतर फक्त ऍडिशन करायची. समजा 47चा स्क्वेअर काय मित्रांनो? 7चा वर्ग किती रे? 49.
4चा वर्ग 16, दोघांचं सेपरेट स्क्वेअर लिहून घ्यायचे. आता हे ऑलरेडी डबल डिजिट मध्ये, पुढे झिरो लावायची गरज आहे का? नाही. फक्त हे सिंगल डिजिटलाच पुढे झिरो लावायचा, 2चा वर्ग आणि 3च्या वर्गामध्ये. कळालं? पहिलं काम काय रे, दोघांचा सेपरेट वर्ग लिहून घ्यायचा. नंतर काय करायचं सांगा, या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 7 चोक 28, 28 दुने 56. लिहिताना युनिट डिजिट सोडून लिहायचं मित्रांनो, लिहिताना युनिट डिजिट सोडून लिहायचं. तर काय येईल? 9, 6 4 10, 1 6 6 12, 1 1 1 किती रे? 2. म्हणजे 47चा वर्ग किती होणार आहे मित्रांनो? 2209 होणार आहे. काय होणार आहे? 2209. समजलंय सगळ्यांना? हाय का लय भारी ट्रिक? चला लय भारी कमेंट होऊन जाऊ द्या, लय भारी ट्रिक म्हणून. समजलंय? कळालंय? मग आता इथे मित्रांनो मी तुम्हाला एक होमवर्कला देतोय, याचा वर्ग काय येणार आहे ते तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की द्यायचं आहे. 87चा आणि 93चा वर्ग काय येईल, दोघांचे मित्रांनो जे पण वर्ग असणार आहे ते मित्रांनो मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. समजलंय? ओके. स्क्वेअर कसा काढायचा? शेवटी 5 असेल त्याचा स्क्वेअर काढणं अजून सोपं आहे. काय रे? शेवटी 5 असेल तर त्याचा स्क्वेअर काढणं अजून सोपं आहे. म्हणजेच काय मित्रांनो, जर समजा शेवटी 5 आहे, समजा 35चा वर्ग असेल किंवा 45चा वर्ग असेल किंवा 55चा वर्ग असेल किंवा 65चा वर्ग असेल, तर काय करायचं मित्रांनो, शेवटी 5 असेल तर त्याचा वर्ग काढणं अजून काय रे सोपं आहे. त्याचा स्क्वेअर काढणं अजून काय मित्रांनो सोपं आहे. काय करायचं मित्रांनो बघा, या 5चा स्क्वेअर लिहून घ्यायचा जसाच्या तसा. 5चा स्क्वेअर किती रे? 25. आणि नंतर काय करायचं मित्रांनो, इथे जो नंबर आहे ना तो आणि त्याचा पुढचा नंबर घ्यायचा. 3च्या पुढे कोण येईल रे? 4. या दोघांचा काय करायचा? गुणाकार. 4 त्रिक 12, म्हणजे 35चा वर्ग किती झाला रे? 1225 झालं मित्रांनो. बघा 4 आणि 4चा पुढचा नंबर किती? 5. या दोघांचा गुणाकार. 5 चोक 20 झालं मित्रांनो 2025. समजलंय? सेम 5, 5च्या पुढचा नंबर 6, 5 च किती रे? 30. आणि ह्या 5चा नंतर स्क्वेअर लिहून टाकायचा, 30 25. समजलंय सगळ्यांना? कळालंय? ओके. काय करायचं मित्रांनो, समजलंय? शेवटी 5 जेव्हा असेल तर त्याचा स्क्वेअर करणं काय रे एकदम सोपं आहे मित्रांनो. चला मग याचा स्क्वेअर काय येईल मित्रांनो ते तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. आता मित्रांनो आपण स्क्वेअर बघितला, तसं स्क्वेअर रूट कसं काढायचं, वर्गमूळ कसा काढायचा. समजा आता हा 1156 कोणाचा वर्ग आहे ते आपल्याला काढायचंय. समजा कसं काढणार? ओके. 1156 जो आहे मित्रांनो तो कोणाचा वर्ग आहे ते आपल्याला काढायचंय. बरोबर आहे? तर काय करायचं मित्रांनो, इथे जो युनिट डिजिट आहे तो कोणाकोणाच्या वर्गामध्ये येतो ते बघायचं. 6 कोणाकोणाच्या वर्गामध्ये येतो रे? 4च्या आणि 6च्या. 4च्या वर्गात 16, 6 येतो आणि 6च्या वर्गात 36, 6 येतो. आधी छोटा नंबर लिहून घ्यायचा मग मोठा नंबर. कळालं? नंतर काय करायचं मित्रांनो, बघा एकदम सोपं आहे. शेवटी जे शून्य आहे त्यांचा स्क्वेअर मित्रांनो आपले 5 असतात. एकदम सोपं आहे बघा. समजा 30चा वर्ग, 30चा वर्ग किती रे? बघा या 3चा वर्ग किती? 9 आणि स्क्वेअर आहे म्हणून हे डबल शून्य लावून टाकायचं. समजा 40चा वर्ग काय येईल रे? 4चा वर्ग 16 आणि पुढे 2 शून्य लावून टाकायचं. 50चा वर्ग, 50चा वर्ग किती येईल रे? 5चा वर्ग 25 आणि पुढे 2 शून्य लावून टाकायचे. समजलं? मग आता इथे मित्रांनो काय करायचं, हे 2 नंबर लिहून घेतल्यानंतर हे कसे आले रे? काय सांगितलं मी? स्क्वेअर रूट थोडं अवघड आहे, एकदा समजल्यानंतर एकदम सोपं आहे. आणि मी मित्रांनो ही एकदम सोप्यातली सोपी ट्रिक सांगतोय, लक्षात ठेवा. काय रे? इथे जो युनिट डिजिट आहे तो कोणाकोणाच्या स्क्वेअर मध्ये येतो ते लिहून घ्यायचं. 6 कोणाकोणाच्या स्क्वेअर मध्ये येतो? 4च्या आणि 6च्या. कळालं? नंतर काय करायचं मित्रांनो, ही जी 1156 जी संख्या आहे ती कोणत्या 2 वर्गांच्या मध्ये येते? शेवटी शून्य असलेल्या. बघा 1156 ही 900 आणि 1600 या दोघांच्या मध्ये येते का रे? सांगा. 900 आणि 1600 या दोघांच्या मध्ये येते का मित्रांनो? यस. 900 कोणाचा वर्ग आहे? 30चा आणि 1600 कोणाचा आहे? 40चा. म्हणजे मित्रांनो हा जो 1156 वर्ग आहे तो 30 आणि 40च्या मधल्या संख्येचा असणार आहे. मग इथे 3 लावून टाकायचा. एक तर तो 34चा असणार आहे किंवा 36चा असणार आहे, ते आपल्याला चेक करावं लागणार आहे. समजलं का? पुढे 3 कसं लागलं? दुसरी स्टेप समजली. आणि शेवटी मित्रांनो थर्ड स्टेप काय करायची, ही जी संख्या आहे ती कोणाच्या जास्त जवळ आहे बघायची. याच्या जास्त जवळ आहे का याच्या जास्त? वरच्याच्या जास्त जवळ दिसते
वरचा आहे म्हणून वरचा नंबर टिक करायचा. म्हणजे 1156 कोणाचा वर्ग आहे रे? 34चा. सोपं आहे मित्रांनो, समजलंय? काय रे पहिली स्टेप काय बघा, हा 6 जो आहे तो कोणाच्या वर्गामध्ये येतो ते लिहून घ्यायचं. नंतर काय, ही जी संख्या आहे ती कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये येते, शेवटी शून्य असलेल्या, ते लिहून घ्यायचं. ओके, म्हणजे ही 30 ते 40च्या मध्ये, म्हणजे 30 ते 40च्या मध्ये म्हणजे एक तर तो 34 असेल किंवा 36 असेल. ओके, कळालं, समजलं? काही डाऊट? 30 ते 40च्या मध्ये ना मित्रांनो, मग एक तर 34 असेल किंवा 36, हा 3 पुढे लावून टाकायचा मग. आणि थर्ड स्टेप काय रे, ही जी संख्या आहे ती कोणाच्या जास्त जवळ आहे, वरचा असेल तर वरचा टिक करायचा, खालच्याचा असेल तर खालचा टिक करायचा. समजलंय? चला अजून एक आपण बघूया, काय होता रे तो, 2209 होता, 2209. बघा मित्रांनो सेम, काय रे 2209, पहिली स्टेप काय मला सांगा, काय रे हा जो आहे तो कोणाच्या वर्गामध्ये येतो, 3च्या आणि 7च्या. काही डाऊट याच्यात? क्लिअर? नंतर मित्रांनो ही जी संख्या आहे कोणत्या दोघांच्या मध्ये येते, 2209 कोणत्या दोघांच्या मध्ये येते सांगा मला? 1600 आणि 2500 या दोघांच्या मध्ये येते का रे? यस, शेवटी शून्य असलेलं बघायचं मित्रांनो. काल 40 आणि 50 या दोघांच्या वर्गाच्या मध्ये ती संख्या, 40 ते 50 म्हणजे इथं एक तर 43 असेल किंवा 47 असेल. सोपं आहे मित्रांनो, समजलं? आणि शेवटची स्टेप काय रे, कोणाच्या जास्त जवळ, याच्या जास्त जवळ दिसतंय मित्रांनो, खालचा आहे म्हणून खालची संख्या. झालं, कोणाचा आहे 47चा. 47चाच होता का बघा? यस, 47चाच वर्ग होता 2209. समजलंय मित्रांनो? मग आता आपल्याला जो ओरिजिनल क्वेश्चन आहे त्याचा काढूया आपण. समजलंय? एकदम सोप्या भाषेत सांगितलंय मित्रांनो. मग आता इथे बघा रे, काय सेम, काय मित्रांनो, काय हा 4 कोणाच्या वर्गामध्ये येतो, एक तर 2च्या येतो आणि एक तर 8च्या येतो. झालं पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय रे, ही जी संख्या आहे 4624 कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये येते? चला मनातल्या मनात करा, 6चा वर्ग किती, 36 म्हणजे 3600, आणि 7चा वर्ग 49 म्हणजेच 4900, या दोघांच्या मध्ये आहे का रे? यस, 60 आणि 70 या दोघांच्या मध्ये, म्हणून पुढे 6 लावून टाकायचा. झालं दुसरी स्टेप. आणि शेवटची स्टेप काय मित्रांनो, कोणाच्या जास्त जवळ आहे, खालच्याच्या जास्त जवळ आहे म्हणून खालची संख्या टिक करायची. मित्रांनो कोणाचा आहे, 68चा. काही डाऊट? मित्रांनो ही स्वतः मी अनालिसिस करून ट्रिक बनवलेली आहे. ओके, सगळ्यात सोपी ट्रिक आहे मित्रांनो, ही तुम्ही कुठल्याही बुक मध्ये किंवा कुठे भेटणार नाही, ही मी गॅरंटी देतो. ही स्वतः अनालिसिस करून शेवटी शून्य लिहायचं वगैरे, शेवटी शून्य असलेला स्क्वेअर काढायचा वगैरे, हे स्वतः अनालिसिस करून मी बनवलंय. समजलंय? मग इथे मित्रांनो बाजू किती आली रे, 68. समजलं? काय होतं मित्रांनो, क्षेत्रफळ दिलेलं होतं चौरसाचं, क्षेत्रफळ म्हणजेच काय रे, ए स्क्वेअर, साइड स्क्वेअर 4624 दिलेली, तर साइड काढून घेतली, कोणाचा स्क्वेअर आहे, 68चा. तर आपल्याला परिमिती विचारली, काय रे स्क्वेअरचा परिमितीचा फॉर्म्युला काय, 4 इंटू साइड, साइड किती मित्रांनो, 68. ओके, 4 इंटू साइड, हा ए म्हणजे इथं साइड आहे. ओके, 68 गुणीला 4 करा, तर किती येईल रे, 4 8 32, हातच्याला 3, 4 सक 24 आणि 3 27, म्हणजे किती येईल, 272. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, 272. समजलंय सगळ्यांना? बोला, आवडलं सगळ्यांना? स्क्वेअरची ट्रिक आणि स्क्वेअर रूटची ट्रिक आवडली का रे? समजलंय सगळ्यांना? ओके, कळालंय? यस. आता मित्रांनो हे आयतावरती, मागचा पण क्वेश्चन आयतावरचा राहिलाय बघा. चला, कुठे होता तो? ओके, आयताचं मी फॉर्म्युले लिहून देतो. आयत म्हणजेच काय रे, मग इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला, रेक्टँगल म्हणतो, बरोबर आहे का? रेक्टँगल. ओके, आयत, आयत का आयत, आयत म्हणतो ना. ओके, कसा असतो रे, असा असतो. ही काय असते, लेंथ, आणि ही असते ब्रेड, ही असते मराठी त्याला लांबी म्हणतो, आणि इंग्लिश ब्रेडला रुंदी म्हणतो, बरोबर आहे का? मग याचा जो क्षेत्रफळ, एरियाचा जो फॉर्म्युला आहे मित्रांनो, तो काय असतो रे, लहानपणापासून शिकत आलोय आपण, लेंथ इंटू ब्रेड, लांबी गुणीला रुंदी, लांबी गुणीला रुंदी, लहानपणापासून शिकत आलोय ना. आणि याचा मित्रांनो पेरीमीटर,
म्हणजेच काय रे परिमिती. परिमितीचा फॉर्म्युला काय मित्रांनो बघा, परिमिती म्हणजेच काय रे सगळ्या बाजूंची बेरीज. ही जर यल असेल तर ही पण यल असते, ही बी असेल तर ही पण बी असते. करा बेरीज करा, यल अधिक यल किती रे 2 यल आणि बी अधिक बी 2 बी. 2 कॉमन काढला तर काय येईल रे 2 इंटू यल प्लस बी. म्हणजे जी आयताची परिमिती असते मित्रांनो त्याचा फॉर्म्युला काय 2 इंटू इन ब्रॅकेट मध्ये लांबी अधिक रुंदी. ओके कळालं. आणि इथे जर मित्रांनो कर्ण विचारला जसं स्क्वेअर मध्ये आपण बघितलं होतं डायगोनल, काय रे त्याला मराठीत कर्ण म्हणतात. मग मित्रांनो सेम कशाने काढून घ्यायचा तो पायथागोरस थेरम नुसार. जर कर्ण विचारला तर डायगोनल विचारला तर काय रे पायथागोरस नुसार काय येईल मित्रांनो चला रूट मध्ये यल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके पायथागोरस थेरम नुसार जर विचारलं तर कळालंय. मग चला काय क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो बघा, लांबी आणि रुंदी दिलेली आणि परिमिती विचारलेली आहे मित्रांनो. सोडवणार फॉर्म्युल्यानुसार काय येईल, काय फॉर्म्युला आत्ताच लिहून दिला परिमितीचा पेरिमीटर पी इज इक्वल टू काय रे 2 इंटू यल प्लस बी. बरोबर आहे मित्रांनो. यल लांबी किती रे 15 आणि रुंदी किती 23. रुंदी 23 आहे आणि लांबी 15 आहे. काय इकडे हे इकडे घेतलं काय आणि हे इकडे गेलं काय सारखंच आहे बेरीज आहे ना. 15 आणि 23 किती रे 38. 38 गुणीला 2 केलं तर किती येईल 76. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो 76. सोपं आहे का तुम्हीच सांगा. आवडतंय चला लय भारी होऊन जाऊ द्या. कमेंट लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोपं आहे का मित्रांनो एवढं सोप्या पद्धतीने सांगतोय. ओके कुठे पुढे आयताचा क्वेश्चन बघा. काय रे आता इथे गुणोत्तर दिलेलं आहे. जेव्हा पण गुणोत्तर दिलेलं असेल तेव्हा ते ओरिजिनल व्हॅल्यू आपण कशात घेतो एक्स मध्ये घेतो. शिकलोय ना आपण हे गुणोत्तर वैवारी मध्ये. म्हणजे इथं ओरिजिनल लांबी काय येईल रे, ओरिजिनल जी लांबी ती काय येईल मित्रांनो 3x आणि रुंदी काय येईल रे, रुंदी काय येईल 2x. ओके परिमिती दिलेली काय दिलेली परिमिती. चला परिमितीचा फॉर्म्युला काय मित्रांनो बोला 2 इंटू यल प्लस बी. परिमिती किती दिलेली रे 20 इज इक्वल टू 2 इंटू यल प्लस बी 3x अधिक 2x. या दोनाने भाग दिल्यानंतर काय येईल 10. 3x अधिक 2x किती रे 5x. 5x 10 आहे तर x किती येईल रे 10 भागीला 5 म्हणजे किती 2. x ची व्हॅल्यू 2 आली तर x ची व्हॅल्यू इथे टाका मित्रांनो 3 दुने किती होऊन जाईल 6 आणि बे दुने 4 म्हणजे लांबी आली 6 आणि रुंदी आली 4. तर आपल्याला क्षेत्रफळ विचारलंय एरिया. एरिया काय असतो रे लांबी गुणीला रुंदी 6 गुणीला 4. 6 गुणीला 4 किती येणार आहे मित्रांनो 24. तर याचा आन्सर काय येणार आहे 24. काही डाऊट सोपं आहे एकदम काय सोपं आहे मित्रांनो. समजलंय काही डाऊट. ओके सेम मित्रांनो बघा काय सांगितलंय रे इथं बघा लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणजे इथं लांबी काय येणार आहे मित्रांनो 8x. लांबी काय येणार आहे 8x आणि रुंदी काय येणार आहे रे 5x. बरोबर आहे का. ओके जर आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 60 ने कमी काय रे, जी रुंदी मित्रांनो ती लांबीपेक्षा 60 ने कमी म्हटलेलं आहे. कमी म्हटलेलं आहे म्हणून काय करावं लागेल रे मायनस करावं लागेल. जी रुंदी मित्रांनो ती लांबीपेक्षा 60 ने कमी. कमी म्हणून काय केलं मायनस केलं. रुंदी किती होती रे 5x. लांबी किती होती 8x वजा 60 येईल का असा. हा वजा 60 इकडे येताना प्लस होईल आणि हा प्लस 5x इकडे येताना मायनस होईल. 8तून 5 गेले 3x. 3x ची व्हॅल्यू किती दिलेली रे 60. तर x ची व्हॅल्यू काय येते तर 60 भागीला 3 म्हणजे किती रे 20. तर x ची व्हॅल्यू इथे 20 टाकली तर लांबी किती येईल 20 गुणीला 8. 20 गुणीला 8 किती होतात रे 160. लांबी किती येणार आहे 160 आणि रुंदी किती येणार आहे रुंदी 5x आहे. 20 गुणीला 5 केलं तर रुंदी किती येणार आहे 100. कळालं. तर परिमिती विचारली होती मित्रांनो काय परिमिती. चला आता पाठ झालं असेल काय फॉर्म्युला 2 इंटू यल प्लस बी. करा यल किती रे 160 आणि बी किती 100. 160 अधिक 100 किती 260. 260 गुणीला 2 केलं तर किती येईल 520. तर याचा आन्सर काय येणार आहे 520. सोपं आहे मित्रांनो तुम्हीच सांगा. ओके कळालंय सगळ्यांना. आजचं सेशन हे मित्रांनो
सगळ्यांना समजलेलं आहे का? बोला. चला, याचा आन्सर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. आज मी एकही होमवर्क दिला नाही ना, पण मला द्यायचं आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी. तर याचं आन्सर काय येईल मित्रांनो, ते तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की द्यायचंय. प्रत्येकाने आन्सर द्यायचंय मित्रांनो. जर तुम्ही इथं आन्सर दिलं तरच तुम्ही एक्झाम मध्ये सोडवू शकतात मित्रांनो. कारण इथं जर प्रॅक्टिस झाली तरच तुम्ही एक्झामला मित्रांनो राईट आन्सर काढू शकतात. म्हणून सोडवायचंय आणि प्रत्येकाने याचं आन्सर व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचं आहे. आणि मित्रांनो, लेक्चर कसं झालं ते कमेंट मध्ये नक्की कळवा. लाईक करा सेशनला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप जो आहे त्याला देखील जॉईन व्हा. ओके, तर अशाच मित्रांनो सेशनद्वारे आपण एक एक टॉपिक काय मित्रांनो खूप छान प्रकारे मित्रांनो आपण संपवतोय. सांगा मला, होतंय का नाही तुमची प्रॅक्टिस? अशा प्रकारे मित्रांनो मॅथ्स तुमचं 100% काय होणार आहे रे, एकदम परफेक्ट होणार आहे. फक्त सारखं 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 ते बघायचंय आणि सोडवायचंय. ओके, तर मित्रांनो काहीही करून आपल्याला या वर्षी तलाठी व्हायचे. तलाठी किंवा कुठली जी पण सरळ सेवा भरती असणार आहे किंवा कुठली बाकीची एक्झाम असणार आहे त्याच्यात मित्रांनो आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायची. ओके, जर आपले कष्ट प्रामाणिक असतील तर मित्रांनो 100% आपल्याला यश भेटणार आहे. या यशाला कोणीही रोखू शकत नाही. ओके, तर ऑल दी बेस्ट तुम्हाला. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.